नागपूरमध्ये बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। जामठा परिसरामध्ये कार्यकर्त्यांकडून रेल रोको केले जाते। कडूंनी दिलेली डेडलाईन संपली आणि त्यामुळे कार्यकर्ते आता आक्रमक झाले। प्रहारचे कार्यकर्ते रुळावर उतरलेत। अखेर प्रहार कार्यकर्त्यांकडून रेल रोको आंदोलनाला आता सुरुवात करण्यात आली। नागपूरच्या जामठा परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले। कार्यकर्ते आता रेल्वे रुळावर आल्याचं पाहायला मिळतं। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो। बच्चू कडू आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। नागपूरमध्ये बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि जामठा परिसरात कार्यकर्त्यांकडून सध्या रेल रोको केले जात आहे। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। बच्चू कडू यांनी इशारा दिला होता की रेल्वे ट्रॅकवर आमचे आंदोलक सगळे उतरतील। त्यानंतरचे हे दृश्य आपण बघू शकतो। हे प्रहारचे सगळे आंदोलक आहे ते आपण बघू शकतो। इथे त्यांचा झेंडा घेऊन सुद्धा पोहोचलेले आहे आणि रेल्वे ट्रॅकवर उतरून त्यांचे संपूर्ण आंदोलन सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे। आपण बघू शकतो की हा संपूर्ण मार्ग जो आहे तो नागपूरहून मुंबईला जातो। थोडक्यात कोलकाता मुंबई असा मार्ग आहे आणि इकडनंच दिल्ली चेन्नईचा रूट सुद्धा आहे। आणि हे सगळे आंदोलन याचा झेंडा घेऊन, प्रहारचा झेंडा घेऊन आंदोलक सगळे पोहोचलेले दिसत आहे। रेल्वे ट्रॅकवर येऊन ते सगळेजण बसलेले आहे। अजूनपर्यंत प्रशासन पोहोचलेलं नाही आहे। बच्चू कडू यांनी इशारा दिला होता आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत, कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळेपर्यंत आमचा आंदोलन कायम राहील। आज रेल्वे ट्रॅकवर उतरण्याचा इशारा दिला होता, रेल्वे रोकोचा इशारा दिला। आता तुम्ही येऊन इथे आंदोलन करताय। हे सरकार जे आहे, हे सरकार एवढं हरामखोर सरकार आहे का आज नागपूरमध्ये आम्ही ज्यावेळेस रात्री इथं पोहोचलेलो आहे त्यावेळेस रात्री पोहोचल्यानंतर पुरा जामर लागलेला होता। साधारण लोकांना या आमच्यापासून काहीतरी त्रास झाला त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। पण या सरकारने अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारचा निर्णय घेतलेला नाही आहे। आपण बघू शकतो हे सगळे आंदोलन आपण इथे रेल्वे ट्रॅकवर उतरलाय। खरं तर वाहतुकीचा रस्ता आहे। रेल्वे कधी पण कोणत्याही क्षणात पोहोचेल। आपली भूमिका ठाम आहे, आपण रेल्वे रोको करणार, 100% रेल्वे रोको करणार। सरकारने आम्हाला असंही मारलेलं आहे, आम्हाला नागवलं आहे, आम्हाला रस्त्यावर आणलं आहे। शेतकऱ्याच्या धोरणांमुळे आज महाराष्ट्राचा शेतकरी भिकेला लागलेला आहे। अशा परिस्थितीत एक शेतकरी इथे पोहोचलेला आहे आणि रेल्वे ट्रॅकवर येऊन झोपलेला आहे। दादा, तुम्ही इथे रेल्वे ट्रॅकवर ट्रेन जाईल आता थोड्या वेळात, आपण इथे बच्चू कडूंनी ज्या आवाज इशारा दिला होता त्यानंतर आंदोलन करतोय। 11 महिन्यात कर्ज माफ करू हे देवेंद्रने सांगितलं होतं। देवेंद्र फडणवीस 11 महिन्यात इलेक्शन चालल्यावर 11 महिन्यात कर्ज माफ करू महिनावर रमेश झालं, त्यानं केलं नाही म्हणून आवडा झोपलं। आपण बघू शकतो हे सगळे आंदोलन आता रेल्वे ट्रॅकवर झोपून हे आंदोलन करत आहे। आंदोलन तीव्र होताना दिसत आहे। खरं तर बच्चू कडू यांनी इशारा दिला होता त्यानंतर हे संपूर्ण आंदोलन सुरू झालेलं आहे आणि कोणत्याही क्षणाला या मार्गावरून ट्रेन येईल आणि आंदोलनाची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता दिसून येत आहे। झी मीडियासाठी सुमितसह अमर काणे, जामठा, नागपूर। तर जामठा परिसरात सध्या कार्यकर्त्यांकडून रेल रोको केले जाते। बच्चू कडूंचे कार्यकर्ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचे हे आंदोलन सुरू आहे आणि आता कार्यकर्त्यांकडून रेल रोको केले जाते। प्रहारचे कार्यकर्ते रुळावर उतरल्याचं पाहायला मिळते। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असं आक्रमक पवित्रा आता कार्यकर्त्यांकडून घेतलाय। त्यामुळे पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नागपूरमध्ये आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरल्याचं सध्या पाहायला मिळते। जामठा परिसरात प्रहारचे कार्यकर्ते रेल्वे रुळावर उतरले। कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाले। सध्या प्रहारचे हे कार्यकर्ते रेल रोको करतायत, रेल्वे रुळावर उतरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं। त्यामुळे आता कशा पद्धतीने पुढच्या हालचाली होत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती। अशा पद्धतीने आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे आता पुढे सरकारकडून नेमकी काय पावले उचलली जात आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सध्या प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेत, ते रेल्वे रुळावर उतरलेत आणि रेल रोको आंदोलन आता केले जात आहे।